हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर बघा आत्ता माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि बघा आमचं चहा पाणी झाल्यानंतर मग दादाचे पप्पा गेले कामावर। तर मी म्हटलं चला आज व्हिडिओ काय बनवलेला नाही, व्हिडिओ काढा म्हणून मोबाईल काढला की आबीनं बघितला मोबाईल की माझ्या मागं लागला होता बघा, मोबाईल दे म्हणून। तो तसंच करतो, कधीही मोबाईल दिसू द्या लगेच मोबाईल पाहिजे असतो तो। तर ना आमचं कपाट असं समोर इकडल्या भिंतीला होतं साईडच्या, तर आता आम्ही समोरासमोर खिडकीत ठेवलेला आहे। तर कपाट हलवल्यामुळं सगळा धुराळा हे निघाला ना कपाटाच्या खालला, तर त्याच्यामुळं मग साफसफाई चालू होती आमची। तर दादा बी मला मदत करत होता। तर काय झालं, आबी मिशनीवरलं सगळं सामान काढून टाकत होता खाली, तर मग दादा मला मदत करत होता। ते आबीनं काढलेला पसारा आवरत होता दादा। रोजचं पण मी काही काम करायला लागले की दादा करतो मदत, त्याच्याकडून जेवढं होतं ना, त्याला जेवढं काम जमतं तेवढं करतो। मग दादा मिशन साफ करत होता, तर लगेच मी इकडं TV पण साफ करून घ्यावी म्हणली। आता साफसफाई चाललीच आहे, तर मग चला बाकीचं बी आवरावं म्हटलं। TV बी असं धुराळा चढलेला होता, 4-5 दिवस झालेली होती साफ करून TV पण, त्याच्यामुळं मग म्हटलं चला TV साफ करून घ्यावी आणि लगेचच मग टेबल बी साफ केला। धुराळा का नाही 2-4 दिवसाला पुसून घ्यावं लागतं, नाहीतर नाही लई धुराळा जमा होतो बघा। तर टेबल साफ करून झाला, TV साफ करून झाली। त्यानंतर धुवलेले कपडे मी घडी मारून ठेवलेले होते, ते पण घडी करून बॅगेत घालायचं होतं। इथं टेबलाच्या खाली पेस आहे कपडे ठेवण्यासाठी, पण आम्ही काय करतो सगळे कपडे घडी केलेली इकरून टाकतो सगळ्या घरामध्ये। त्यामुळं ना असं पिशवीमध्ये घालते मी आणि असं पिशवीला गाठ मारून टेबलाच्या खाली ठेवून देते। तर इथं मी पिशवीमध्ये घातलेले आहेत आणि आता याला गाठ मारून टेबलाच्या खाली ठेवून देते, म्हणजे ना आबीला काढता येणार नाही। तर कपडे ठेवल्यानंतर इथं मी झाडू मारून घेत होते, कारण सगळ्या घरामध्ये धुराळा झालेला होता ना, मग त्याच्यामुळं मग झाडू मारून घ्यावं आणि मग मी पुन्हा फरशी पण साफ करणार होती, त्याच्यामुळं मग झाडू मारून घेत होते अगोदर। तर आबीचं ना मी जे काम करते ना तो मध्ये राहतोच, त्याला सगळं मी करते ते करायचं असतं। तर झाडू मारून झाल्यानंतर चहा पाण्याचे भांडे हे सगळे असंच जाळीमध्येच होते, मग ते लावून घेतले रॅकला। आणि त्यानंतर मग मी गॅस पण साफ करायचा होता, सकाळपासून एकदा बी साफ केला नव्हता, तर त्याच्यामुळं मग गॅस पण घासून घेत होते। तर वरल्या गॅसच्या सगळ्या जाळ्या काढल्या आणि घासायला ठेवल्या जाळी, आणि त्यानंतर मी गॅस पण साफ करून घेत होते, आपल्या घासणीनं घासून घेतलं साबणानं। तर आता गॅस घासून झालेला आहे, त्यानंतर मग सगळं आवरून घेऊन मी गॅस साफ करून झाल्यानंतर बघा लगेचच मी किचन कट्टा बी साफ करून घेतला आणि वरून ना स्टाईल बी सगळी साफ करून घेतली, कारण ना फोडणी हे दिलेलं असतं ना सगळं बाजूच्या भिंतीवर बी उडतं बघा, त्याच्यामुळं मग सगळं चिकट होते भिंत। असं मी रोजचं ना गॅस साफ करायला की सारखं साफ करून घेतेच, असं भिंत काय तेवढी घाण झालेली नव्हती, पण का नाही किचन कट्टा साफ केला म्हणून सोबतच मग मी वरून खिडकीतून हे सगळं साफ करून घेतलं। त्यानंतर मग पाणी किचन कट्ट्यावरलं सगळं पाणी आवरून घेतलं बघा। आणि आमच्या इकडं ना कचरेवाला 8 दिवस झालं बघा आलंच नाही कचरेवालं, त्याच्यामुळे ना कचरा बी खूप जमा झालेला होता, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दिसतोय कचरा बी जास्त झालेला। तर मग माझं आवरून झालं, किचन कट्टा हे पाणी वाढून घेतल्यानंतर मग गॅसवर ठेवला, त्यानंतर सगळी स्टाईल हे कपड्यानं पुसून घेतली आणि गॅस पण पुसून घेतला, म्हणजे गॅस बी पुसून घेतला तर चांगला राहतो, नाहीतर ना वरींना डागं दिसतात, त्याच्यामुळं मग कपड्यानं साफ करून घेतली। आणि मग सोबतच पडलेले 4-5 भांडे होते, ते जाळी ते नव्हती ती साफ करून घेतली, इथं घासून घेतली आणि आता मग धुवून घेते बघा लगेचच। हातासारखं सगळी कामं केलं ना मग चांगलं वाटतं, आणि ना आठवड्यातून 1-2दा मी साफ करतच असते।
आता बघा माझं गॅस पण साफ करून झाला आणि बेसिन बी साफ करून झालेला आहे. कडाप्या साफ करून घेतल्या. त्यानंतर ना टाकीचं झाकण होतं मी घासून ठेवलेलं आणि त्या झाकणाला ना प्यायच्या पाण्याने थोडंसं धुवून घेतलं आणि ते पाणी नितळण्यासाठी ठेवलं. आणि त्यानंतर मग मी गॅसच्या सगळ्या जाळ्या लावून घेतल्या आणि सगळा पसारा बघा खाली ठेवलेला होता स्वयंपाकाचा तो वरती ठेवून घेतला आणि ना खाल्लं सगळं साफ करून घेतले. आणि त्यानंतर मला फडशी पण साफ करायची होती. इथं निरम्याचं पाणी घेतलं आणि फडशीवर टाकून घेत होते आणि आबीचं मध्ये होतंच त्याला बी पाणी टाकायचं होतं त्याच्यामुळं माझ्या मागं हिंडत होता. त्यानंतर ना आपली भांडी घासायची घासणी आहे ना त्याच्यानं सगळी फडशी मी घासून घेतली कारण ना त्याच्यानं घासल्यानं ना सगळं घाण निघलं जातं. तर घासून झालं पुन्हा फरशीवर स्वच्छ पाणी टाकून घेऊन वायपरनं वडून घेतलेलं आहे पाणी. आता बघा सगळं साफ करून झालेलं आहे. सगळी फरशी स्वच्छ धुवून घेतले. इकडं आबी झोपला आहे आत्ताच. आता टेबल बी सगळा स्वच्छ झालेला आहे मगच मी साफ केला आहे. इकडं कपडे ठेवलेत धुवलेली घडी करून. तर तुम्हाला किचन बी दाखवते साफ झालेलं. तर बघा सगळं साफ करून झालेलं आहे. तर बघू शकता सगळं चेक करून ठेवले बघा. 8 दिवस झालं कचरेवाला आलं नाही त्याच्यामुळं ओल्ला कचरा जमा झाला आणि कचरा तेवढा टाकायचा राहिला. तर झालेलं आहे सगळं माझं आवरून. आता मला स्वयंपाक बनवायचा संध्याकाळ. आत्ता भाकरी झालेल्या आहेत माझ्या. इकडे भाकरी झाली बघा. आणि आत्ता करणार आहे बटाट्याची भाजी रस्सा भाजी. तर इकडे बघा आधी उभारलाय. ह्याला ना घेऊन काम करायचं म्हणजे लई अवघड काम आहे. तर खाली बसतच नाही. आता झोपल्या म्हणून भाकरी करायला उभारली होती तर ना माझ्या पाठीमागं येऊन उभारल्या लगेच. हे बघा काय करतोय. छोटे छोटे कट करायचे. तर मी बटाट्याची भाजी बनवणार आहे रस्सा भाजी. तर त्यासाठी ना बटाटे वरलं साल काढून घेतले बघा. तर का नाही दादा बघा काय करतो. ह्यांना ना आगाऊपणा करायला छोटे छोटे पीस करायचे त्याचे. आता मी आणि दादा बटाटे कट करून घेत होतो बघा. दादाला ना मी बटाटे कट करत होते तर दादाला बी बटाटे कट करायला लागायचं होतं. मग तो ना माझ्या मध्ये करत होता आणि आबी बघा कसं बघतोय. त्याला पण करायचं असतं सगळं. तर तो पण बघत होता बसून बाजूला. आणि बाजूला मी शेंगदाणे भाजून ठेवलेले होते मग ते त्याला खायला दिलेले होते त्याच्यामुळं मग तो आरामशीर बसलेला होता. पण त्याला खाली उतरायचं होतं तर तो कधी बसायचा नाहीतर मग खाली सोड म्हणायचा. खाली 5 मिनिट बी बसायचं नाही काय नाही लगेचच वरी चढावं म्हणायचा. तर असं चाललं होतं भावाचं चाललं होतं. आणि मग इथं दादा बघा मला मदत करायला आला. इथं त्याला ना मी जे काम करायला ना दादाला त्याला कधी तरच उल्हास येतो असं काम करायला. तर मग माझ्यासोबत ना बटाटे कट करू लागत होता दादा. आणि आता मग आमचे बटाटे हे कट करून झालेले आहेत. आणि आता सोबतच लगे कांदा बी कट करायचा होता. आणि आधी खाली उतरलेलं मागं लागलं होतं वरी चढव म्हणून. मग त्याला मी पुन्हा वरी चढवलं आणि मग इथं मी कांदा कट केला आणि दादानं टमाटर कट केलं. तर दादाचं असं चाललेलं होतं. त्याला उल्हास आला होता कधी नाही ती स्वयंपाक करू लागायला मला. तर त्याच्यामुळं बाजूच्या गॅसवर मी आबीसाठी खिचडी ठेवल्या बघा शिजवायला आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. तर आता इथं माझं कांदा आणि टमाटर कापणं चाललं आहे. आणि आबीच्यानं कांदा कापताना डोळ्याला पाणी येत होतं तरी बी बघा हालतंय का. काहीही झालं तर आबी खाली काय उतरत नाही. मग त्यानंतर मी गॅसवरला कुकर खाली उतरावून ठेवला आणि पातेलं घेत होते बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी. तर इथं पातेलं ठेवलेलं आहे. बटाट्याची रस्सा भाजी बनवते. तर सगळ्यात पहिलं 2 चमचे तेल घालून घेते. जिरे टाकून घेते थोडी आणि 2 पाकळ्या लसणाच्या बारीक करून घेतले कट करून घेतले बघा. तर आता तळल्यानंतर बारीक चिरलेला कांदा चांगलं परतून घेते. कढीपत्ता थोडासा वाळला कोथिंबीर असेल तर कोथिंबीर बी टाकायची तेलामध्ये. पण आता माझ्याकडे नाही आता मी काय टाकणार आहे फक्त कढीपत्ता. आता कांदा चांगला तळला आहे. टमाटर घालून घेतले. टमाटर चांगलं तळून घ्यायचा.
आता याच्यामध्ये काळं तिखट आणि थोडीशी हळद टाकणार आहे. जास्त काय आता चांगलं परतून घेते काळं. आता इथं परतून झाल्यानंतर बघा आता याच्यामध्ये बारीक केलेले बटाटे टाकून घेते. बटाटे चांगलं परतून घेते. आता चवीनुसार मीठ आणि वरून पाणी घालते थोडं. आता याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. अजून थोडंसं पाणी वाढवणार आहे. तर आवीची केस लई वाढल्यात बघा. पप्पा कधी हे करतात ती तो का काढलं तरी बी ना आपण परत ठेवते, काढते परत ठेवते. ते बघा हे बघा. अरे 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 ताटामध्ये पाणी ठेवलेलं होतं गरम करायला. आता हे पाणी घालून घेते मी. तर बघू शकता बटाटा शिजत आलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घालून घेते थोडंसं आणि याच्यामध्ये ना शेंगदाण्याचं कूट घालते थोडंसं. शेंगदाण्याचं कूट घातल्यानं काय होतं मिळून येतं वरून. तर बघू शकता आता एक 10 मिनिटानंतर आपली बटाट्याची रस्साभाजी मस्त अशी बटाट्याची रस्साभाजी तयार झालेली आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं. तुम्ही या पद्धतीची बटाट्याची रस्साभाजी बनवता का नक्की कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि या मग गरम गरम जेवायला भाकर, बटाट्याची भाजी आणि जसं चटणी, टमाट्याची चटणी आणि सोबत आहे लिंबू. तर या मग गरम गरम जेवायला. तर चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.